महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळ यांच्या महिला पदाधिकारी टीमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 14 ते 17 वर्षे वयोगटातील पोलीस बॉईज मुलांचा भव्य फुटबॉल स्पर्धेला खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहित चौधरी, ठाणेदार, लोहारा पोलीस स्टेशन हे उपस्थित होते। त्यांनी उपस्थित खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील संधी, शिस्त, मेहनत आणि व्यक्तिमत्व विकासाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच रमेश चाकाटे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायक मार्गदर्शन केले। त्यांनी अशा क्रीडा स्पर्धांमुळे युवकांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्व गुण विकसित होते असल्याचे सांगितले। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अतिफ अफजल शेख, अतुल दादाराव येवले तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सहभागी संघ, खेळाडू आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या। या स्पर्धेचे आयोजन मोनिका बळीराम शुक्ला, महिला जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून त्यांनी शुभांगी निर्मल राठोड, महिला उपाध्यक्षा लीला मोहन मेश्राम, महिला सल्लागार कल्पना गौतम शेखदार, महिला सचिव काजल पातुकर आणि कोमल धर्मेंद्र मेश्राम यांना मोलाचे सहकार्य लाभले आहे। युवकांना खेळाच्या माध्यमातून सकारात्मक दिशा मिळावी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, शिस्त, संघभावना व नेतृत्व गुण विकसित व्हावेत तसेच क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उदात्त उद्देशाने या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, निरोगी स्पर्धात्मकता आणि राष्ट्रसेवेची भावना वाढीस लागते असे अतिक अफजल शेख, जिल्हाध्यक्ष यवतमाळ यांनी पोलीस बॉईज संघटना यांना सांगितले। पलसवाडी कवायत मैदान यवतमाळ येथे सुरू असलेल्या या स्पर्धा यवतमाळ पोलीस दलातील निकेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉल स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत आहे। महाराष्ट्र 224 करता अक्रम दिवान, यवतमाळ।